वडिलांच्या नावे 3 सातबारे आहेत, तर मुलगा त्या तिन्ही जमिनीसाठी एकच खरेदी खत करू शकतो का, की 3 वेगवेगळी खरेदी खत करावे लागतील? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. जेव्हा एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा अनेक मिळकती असतात, लिहून देणार ही एकच व्यक्ती असते व लिहून घेणार सुद्धा एकच व्यक्ती असते, त्यावेळी एकापेक्षा जास्त मिळकती एकाच खरेदीदाराद्वारे खरेदी देता येतात. त्यासाठी त्या प्रत्येक मिळकतीचा मुद्रांक शुल्क द्यावा लागतो. एका खरेदी खतामध्ये अनेक मिळकती खरेदी देण्यासाठी कोणतेही बंधन नाही. ते खरेदी खत नोंदवल्यानंतर त्या खरेदी खतामधील मिळकतीच्या सातबाऱ्याच्या उत्तरावर खरेदी प्रथाप्रमाणे नोंद सुद्धा करता येते. या मिळकती खरेदी घेत आहात त्या मिळकतीबाबत कोणाची तक्रार नसेल किंवा कोणाचा वाद न होण्याची शक्यता नसेल तरच एकत्र खरेदी घ्यावे. जर अनेक मिळकतीपैकी एखाद्या मिळकतीबाबत वाद होण्याची शक्यता असेल तर स्वतंत्र खरेदी खत कधीही फायदेशीर ठरते, कारण खरेदी खतानंतर वाद उपस्थित झाल्यास विनाकारण नोंद अडकवून राहण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.